स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी आपल्याला मांडून येथील कवी केशवसूत यांच्या जन्मस्थानी घेऊन आलेली आहे आणि इथे आल्यावर त्यांचे स्मारक पाहिल्यानंतर तिथे असलेली कविता मला फार आवडली आहे आणि ती कविता अशी आहे. नवा शिपाई. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. कोण मला वटीला आणू शकते ते मी पाहे. ब्राह्मण नाही, हिंदू नाही, न मी एक पंथाचा. तेच पतित की जे आखडीची प्रदेश सावल्यांचा. ही कविता 1812च्या आसपास लिहिलेली आहे. म्हणजे विचार करा, ह्या कवितेमध्ये त्या काळातही धर्माला महत्त्व दिलं गेलं नाही आहे आणि एक हिंदू, एक भारतीय असाच त्यांचा, एक भारताचा नागरिक असावा हेच त्यांचं मत त्या काळातही होतं आणि आजही आहे. तर ह्या कवींना आपण शतशत कोटी प्रणाम केलं पाहिजे आणि आपल्या ह्या कोकणाच्या भूमीमध्ये असा कवी आले ज्यांना देशप्रेम आणि आपली कला या दोघांची साथ मिळाली आहे. तर आजचा आहे शुक्रवारचा दिवस. तर शुक्रवारी आपल्याला जय अंबे जगदंबे मातेला प्रणाम करायचा आहे, त्यांना हळद कुंकू व्हायचं आहे, गजरा व्हायचा आहे. आपल्याकडे छोटी कन्या असेल तर कन्यापूजनही तुम्ही शुक्रवारचं करू शकता. आत्ताच चैत्र महिन्यात चालू आहे, त्याच्यामुळे हे महत्त्व खूप आहे. नवरात्र आत्ताच संपलेली आहे. शुक्रवारी तुम्ही नक्कीच एखादा सवाशिणीची ओटी पण भरू शकता. काही नाही तरी तुम्ही गजरा तरी वा. घरातल्या पुरुषांनी महिलांसाठी काही नाहीतरी गजरा आणा, काही गिफ्ट आणा, ते ज्याच्याने महिलांना, म्हणजे आपण एक देवीलाच मानतो आणि अशा प्रकारे तुम्ही घरातल्या महिलेला महत्त्व द्या आणि तिचं प्रेम प्राप्त करा. तिच्या प्रेमामुळेच तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होणार आणि तुमच्या भरभराटीत होणार. शुक्रवारी महिलांनी न विसरता आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, सजायचं आहे, पार्लरमध्ये जायचं आहे, छोट्या मोठ्या गोष्टी स्वतःसाठी करायच्या आहे. हेच खरं नागरिकत्व आहे आपल्याला महिलांसाठी आणि स्त्रियांनी पुढे येण्यासाठी. तर आपण देवीला नमस्कार करा आणि श्री स्वामी समर्थ.